किसान हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या ची अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। सुषमा स्वराज यांच्या निषेधात कल्याणात युवा काँग्रेसचा मोर्चा। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भिवंडी लोकसभा युवक काँग्रेसतर्फे कल्याण तहसील कार्यालयावर धडक मोर्चा करण्यात आला। विविध गुन्ह्यात आरोपी असलेले ललित मोदी यांना परराष्ट्र मंत्रालयाने व्हिसा दिल्याने संतप्त झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला। यावेळी युवक काँग्रेसचे भिवंडी लोकसभा अध्यक्ष ब्रिजदत्त यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंडळ सदस्य राकेश मुथा, युवक काँग्रेसचे जतीन प्रजापती, राहुल शर्मा, सुरेंद्र आढाव, कांचन कुलकर्णी आदी कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार अभिजित देशमुख यांना निवेदन दिले। सुषमा स्वराज जे फॉरेन अफेअर्स मिनिस्टर आहेत त्यांनी ललित मोदीला जे फेमाचे उल्लंघन करून आणि ज्यांच्यावर हे आरोप आहेत ते इंडियामध्ये वॉन्टेड आहेत, त्यांना मदत करून सरकारमार्फत जे ट्रॅव्हल पास उपलब्ध करून दिला ते इलिगल रूटने सर्व केलेलं आहे। माननीय अरुण जेटली साहेब फायनान्स मिनिस्टर त्यांच्या डिपार्टमेंटचा केस आहे आणि त्यांची सहमती घेऊन हे सुषमाजींनी केलेला आहे का असा प्रश्न आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने माननीय नरेंद्र मोदींना विचारतो। तिसरी गोष्ट अशी की हे सर्व होताना नरेंद्र मोदी जे भारताचे प्रधानमंत्री आहेत त्यांनी चुप्पी का साधली आहे? ह्या दोघांचं हे कर्तृत्व जे यांनी केलेलं आहे का हे मोदीजींच्या मार्फत हे सगळं झालेलं आहे का? हे प्रश्न आज आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने सरकारला विचारत आहोत आणि त्यांनी घेतलेले हे जे स्टेप्स आहेत त्याचा आम्ही निषेध करतो। महिला कॉन्स्टेबलच्या मृत्यूचे गूढ उकलले, पतीनेच केली हत्या। मुंबई पोलिसाच्या वाहतूक नियंत्रण विभागात मुलुंड येथे कार्यरत असलेल्या यास्मिन शेख या 35 वर्षीय पोलीस हवालदाराच्या मृत्यू प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी तिचा पती मोहद्दीन शेख याला मंगळवारी मध्यरात्री अटक केली। पत्नीचा गळा ओळून खून केल्याची कबुली मोहद्दीन याने पोलिसांना दिली असून कल्याण न्यायालयाने त्याला 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। कल्याण पश्चिमेस भानुसागर थिएटर जवळ खोजा जमात खान सिल्वर जुबली इमारतीच्या 4थ्या माळ्यावर शेख दाम्पत्य राहते। रविवारी रात्री मोहद्दीन हा घरी आला असता पत्नी यास्मिन ही जमिनीवर पालथी निश्चित पडलेली आढळून आली। लागलीच तिला पालिकेच्या रुक्मिणीबाई हॉटेलमध्ये हलविले, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले। मोहद्दीन शेख याच्या जबानीवरून सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली, मात्र मृत यास्मिनचे वृद्ध वडील हुसेन मुल्लाजी यांनी आपल्या मुलीचा तिच्या पतीने गळा आवळून खून केल्याची जबानी पोलिसांना दिली। जावई मोहद्दीन हा आपली मुलगी यास्मिन हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिच्यापाशी वारंवार पैशाची मागणी करीत होता, त्याचबरोबर तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता असा आरोप हुसेन मुल्लाजी यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।